निवडणुकीची रणधुमाळी संपताच ठाणे महापालिका प्रशासनानं थकीत मालमत्ता कर आणि पाणीपट्टी बिलांच्या वसुलीला जोरदार सुरुवात केली आहे. ठाणे महापालिकेचा आर्थिक गाडा रुळावर आणण्यासाठी प्रशासनानं कंबर कसली असून तिजोरी भरण्यासाठी पालिकेनं मोहीम सुरू केली आहे. आतापर्यंत मालमत्ता कर तब्बल 573 कोटी 25 लाख तर पाणीपट्टी केवळ 73 कोटी 13 लाखाची वसुली झाली आहे. ठाणे महापालिकेनं 2025-26 या आर्थिक वर्षात मालमत्ता करासाठी 920 कोटी तर पाणीपट्टी करांसाठी 250 कोटी वसूल करण्याचं उद्दिष्ट प्रशासनानं ठेवलं होतं. दरम्यान पालिकेच्या एकूण 9 प्रभाग समित्यांमध्ये माजिवडा मानपाडा प्रभाग समितीमध्ये सर्वाधिक 220 कोटीची वसुली झाली तर कळव्यात सर्वाधिक कमी म्हणजे 24 कोटींचा मालमत्ता कर जमा झालाय. जकात आणि LBT सारखे कर वसुलीचे स्रोत बंद झाल्यानंतर मुख्य स्रोत मालमत्ता कर आहे. मात्र मालमत्ता तसंच पाणीपट्टी कराची थकबाकी वसूल करण्यासाठी पालिका प्रशासन मालमत्ता जप्तीसह पाणीपट्टी थकीत बिल धारकांचे नळ खंडित करणं, मीटर रूम सील करण्याची कारवाई सुरू करण्यात आली आहे. महापालिका कार्यक्षेत्रातील घरगुती वापरासाठी असलेल्या पाणीपट्टी थकीत बिल चालू वर्षासह एक रकमी भरणा केल्यास दंड किंवा व्याजामध्ये 100% सूट लागू करण्यात आली आहे. नागरिकांनी या योजनेचा लाभ घेऊन थकीत पाणी बिल भरावं असं आवाहन पालिकेच्या पाणीपुरवठा विभागातर्फे करण्यात आले. सुट्टीच्या दिवशीही ते सुरू ठेवण्याचा निर्णय प्रशासनानं घेतलाय. तसंच पालिकेच्या www.thanecity.gov.in या संकेतस्थळावर पेमेंट गेटद्वारे ऑनलाईन पद्धतीनं मालमत्ता कर जमा करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. गुगल पे, फोनपे, पेटीएम, भीम ॲपद्वारे करदाते मालमत्ता कर भरण्यासाठी ही सुविधा दिली आहे.